नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. निबंध लेखन हा इयत्ता 12वीच्या मराठीच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये विचारण्यात येतो, जो तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारला जातो. तर यामध्ये निबंधाचे 4 प्रकार असतात आणि ज्यामध्ये तुम्हाला यापैकी एक निबंध लिहायचा असतो. यावरील विषय देतात आणि त्यापैकी एका विषयावर तुमचा निबंध हा लिहायचा असतो आणि तो एकूण 10 गुणांसाठी असतो. तर निबंधाचे प्रकार हे मुख्यतः 4 आहेत. तर चला तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तर उद्याच्या 12वीच्या बोर्ड परीक्षेत कोणते निबंध येऊ शकतात तेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. तर चला, पहिला प्रकार आहे आत्मवृत्तात्मक निबंध. तर या निबंधाला आपण आत्मकथन, मनोगत, कैफियत तसेच गाराणे असे वेगवेगळे शब्द वापरता येतात. या निबंधाला, आत्मवृत्तात्मक निबंधाला, यामध्ये प्रथम पुरुषी वाक्यरचना केलेली असते. समजा तुम्ही खुर्ची बसायला घेताय आणि सरकन तुम्ही खुर्ची ओढून बसताय व त्या खुर्चीला काय वाटते याचा तुम्ही विचार करत नाही, परंतु जर तुम्ही त्या प्रसंगात खुर्चीला काय वाटते, ती आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहिल याचा आपण विचार करीत नाही. आत्मवृत्तात्मक निबंधात असे वेगळ्या नजरेने स्वतःकडे पाहण्याची संधी मिळते. तर यामध्ये कसे असते, तर उदाहरण मी सांगते. तर आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे मनोगत. तर मी दिलेले जे मुद्दे आहेत त्यानुसार तुम्ही निबंध लिहू शकता. तर तुम्ही स्वतःला समजायचं आहे की विद्यार्थ्याचे तुमचे मनोगत काय आहेत. तर त्यामध्ये शालेय जीवन व महाविद्यालयीन जीवन यांची तुलना करायची. त्यानंतर आता परीक्षार्थी विद्यार्थ्यांची वृत्ती कशी झाली आहे, खऱ्या ज्ञानापासून दूर कसे होत आहेत. तर असे तुमचे जे मनोगत असणार आहे तर त्या या निबंधात असणार आहे. आणि हा निबंध तुम्ही एकूण 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये व्यवस्थित अगदी शुद्ध लेखनाच्या नियमानुसार लिहायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्स हे मिळून जातील. यामध्ये मी तुम्हाला आणखी उदाहरण सांगू शकते. तर पृथ्वीचे मनोगत लिहा, वटवृक्षाची कहाणी लिहा, मुंबईचे आत्मवृत्त, तसेच युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकाचे मनोगत. तर असे वेगवेगळे विषय येऊ शकतात. तर दुसरा निबंध आहे वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक निबंधामध्ये आपण पाहणार आहोत की यामध्ये काय असतं, तर एखाद्या वस्तूचे किंवा वास्तूचे, प्राण्याचे, माणसाचे, एखाद्या दृश्याचे, प्रसंगाचे आपल्याला वर्णन करायचे असते. त्यामध्ये आपल्याला हुबेहूब प्रत्येकारी वर्णन लिहिता आले तर आपला निबंध अतिशय जो कोण आपला वाचणार आहे तो निबंध वाचनीय व प्रभावी होतो. त्यामुळे वर्णनात्मक निबंधामध्ये सहज आणि ओघवती भाषा ही वापरावी. तर यामध्ये उदाहरणार्थ असा रंगला सामना. तर तुमच्या ज्या कॉलेजमध्ये राज्य पातळीवर कबड्डीचे जे सामने आहेत तर त्याचा एक तुम्हाला वर्णनात्मक निबंध लिहायचा आहे. तर त्या निबंधामध्ये काय काय झालं, तर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू कसे होते, तर ते तुलनेने ताकदवान होते. तर असा तुम्हाला त्यात भावलेला एखादा प्रसंग लिहिला तरी वर्णनात्मक निबंधात तुमचे मार्क्स कोणीसुद्धा कमी करू शकणार नाहीत आणि त्यामुळे तुमचा निबंध कोरडा वाटणार नाही, तर त्याला एक जिवंतपणा येईल. तर अशा प्रकारे या निबंधामध्ये विषय मी तुम्हाला सांगते. तर आजचा संसारी माणूस, तर मी पाहिलेली आग, चांदण्यातील सहल, माझी अविस्मरणीय सहल किंवा मी केलेला संस्मरणीय प्रवास, तसेच श्रावणातला पाऊस, त्यानंतर दुष्काळ एक आपत्ती, माझ्या स्वप्नातला भारत. तर अशा वेगवेगळ्या निबंधावर तुम्ही वर्णनात्मक निबंध लिहून उद्याच्या बोर्ड परीक्षेत निबंधात पैकीच्या पैकी मार्क्स मिळवू शकाल. तर तिसरा असणार आहे बघा, कल्पनात्मक निबंध असणार आहे. कल्पनात्मक निबंधामध्ये काय करायचे असते, तर वास्तवातून कल्पनेत जायचे असते आणि त्यामध्ये तुम्ही काय काय करू शकाल, त्यानंतर त्यामध्ये घडलेले परिणाम, त्या घडलेल्या घटना इत्यादींचे सांगोपांग वर्णन हे कल्पनात्मक निबंधामध्ये असते. तर समजा तुम्ही पंतप्रधान झालो तर यामध्ये निबंध जर आला तर तुम्ही भारताचे प्रधानमंत्रीपद भूषवाल. त्यानंतर एक विकसनशील देश, हे वेगवेगळे मी जे मुद्दे दिले आहेत त्या मुद्द्यांचं तुम्हाला विश्लेषण करून हे पेपरमध्ये लिहायचं आहे. आणि कल्पनात्मक निबंध जो असतो तो वास्तवातून आपल्याला कल्पनेच्या
राज्यात प्रवेश कसा केला हे या निबंधाच्या सुरुवातीला सांगितले जाते. त्यानंतर कोणते बदल घडून येतात किंवा आपण कोणते बदल घडवून आणतो, या बदलांचे परिणाम दिसून येतात हे कथन केलेले असते. तर बघा, आरसा नसता तर, त्यानंतर माणूस हसणे विसरला तर, मी आमदार झालो तर, परीक्षा नसत्या तर, अशा वेगवेगळ्या विषयावर हे कल्पनात्मक निबंध विचारले जातात. त्यानंतर बघा, वैचारिक निबंध जो असतो त्यामध्ये स्वतःचे विचार मांडायचे असतात. जी आपल्याला आजूबाजूची परिस्थिती असते त्या परिस्थितीच्या घटकाशी जर संबंधित तुमचा तो निबंध असेल, तर तुम्हाला एक उदाहरण सांगते. तर स्त्री भ्रूण हत्या, तर आत्ताची जी रिसेंट जी हुंडाबळीची जी स्त्री भ्रूण हत्येशी जी संबंधित आपली जी परिस्थिती चालू आहे किंवा भारताची जी स्त्री भ्रूण हत्येची काय परिस्थिती आहे ते तुम्ही उदाहरणासह दिले पाहिजे. तर एका परिस्थितीला दोन्ही बाजू असू शकतात, तर दोन्ही बाजू आपल्याला त्या निबंधामध्ये मांडायचे असतात. आणि वैचारिक निबंध लिहिताना आपण तो गंभीर निबंध असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचे मत दोन्ही बाजूंनी मत तुमचे पटवून देता आले पाहिजे. चुकीचे मत ही देखील त्याच्यामध्ये मांडायचे असते आणि ते चुकीचे मत कसे चुकीचे आहे हे तुम्ही उदाहरणात देखील ते तुम्हाला पटवून द्यायचे असते. तर वैचारिक निबंधांमध्ये मी तुम्हाला विषय सांगते. तर वैचारिक निबंधामध्ये बघा, स्त्री हा कुटुंबाचा कणा, त्यानंतर अंमली पदार्थांच्या विळख्यात, श्रमाचे महत्त्व, व्यायामाच्या जीवनातील महत्त्व, असे वेगवेगळे विषय, जसं की मोबाईल 21व्या शतकाचा अग्रदूत, मोबाईल शाप की वरदान. तसेच आपण आता ह्या व्हिडिओमध्ये मोबाईल शाप की वरदान यावरचा निबंध पाहणार आहोत. तर पहा, पहिल्यांदा तर मोबाईल वरदान कसा ठरलेला आहे ते सांगायचे संपूर्णतः. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तर सांगायचे की कशा प्रकारे तो आपल्याला मोबाईल शाप ठरला आहे. आणि शेवटला बघा, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर उद्याच्या बोर्ड परीक्षेत येणारे निबंधाचे विषय, तर आत्मवृत्तात्मकमध्ये सागराचे मनोगत, मला आवडलेले पुस्तक हे वर्णनात्मक निबंधामध्ये, पाऊस पडलाच नाही तर हे कल्पनात्मक निबंधामध्ये, आणि मातृभाषेचे महत्त्व हे वैचारिक निबंधांमध्ये. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.